कसं आहे, महाराष्ट्रात सध्या बेरोजगारी भरपूर आहे. त्यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून हा डाळ मिल व्यवसाय कसा आहे? हा एक आपलं जास्त करून सिजनरी चालतो आणि उन्हाळ्यात तसं पण बेरोजगार काही काम नसतं. शिक्षणाची वगैरे तशी काहीच गरज नाही, एकदा बघितलं तरी लक्षात येऊन जातं. म्हणजे ग्रामीण भागात करण्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. हो, मी नवीन असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम यायचे, मग मी साई मशिनरीमध्ये कॉल करायचो. डाळ मिल व्यवसायात यावं असं आपल्याला का वाटलं? रिलेटिव्हनी सांगितलं या धंद्यात प्रॉफिट पण चांगलं आहे. पर दिवसाला 3 ते 5 हजार रुपये डाळ मिल मधून कमवतात. हो, मला मेंटेनन्सचा काही विषय आलेला नाही. मेंटेनन्स नाही. 8-9 महिन्यामध्ये. नमस्कार नवोद्योजक, आज आपण आलेलो आहोत किरण शिंदे, खांडगाव, श्रीगोंदा, अहिल्यानगर यांच्याकडं. यांनी साई मशिनरीकडून डाळ मिल आणि शेलर मशीन घेतलेले आहे. तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डाळ मिल व्यवसायाविषयी. नमस्कार. नमस्कार. आपण ही डाळ मिल मशीन कोणाकडून घेतली? साई मशिनरी, अहिल्यानगर. या डाळ मिल व्यवसायात यावं असं आपल्याला का वाटलं बरं? म्हणजे आपलं पूर्वी कोणी या व्यवसायात होतं किंवा आपण माहिती रिलेटिव्ह होते. अच्छा. रिलेटिव्हनी सांगितलं या धंद्यात प्रॉफिट पण चांगलं आहे, अच्छा. कमी टायमात आपण हे करू शकतो जास्त. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे डाळ मिल होती. हो, त्यांच्याकडे डाळ मिल तुम्ही घेतलेली हो. आहे. त्यांनी ती मशीन कोणाकडून घेतली होती? साई मशिनरीत, अहिल्यानगर. अच्छा, त्यांनीच तुम्हाला सांगितलं? त्यांनी सांगितलं, गायडन्स केलं की तुम्ही पण साई मशिनरी मधूनच मशिनरी घ्या. आणि डाळ मिल हे आपण किती वेळ चालवता साधारणतः? 8 ते 10 तास चालते. आणि साई मशिनरीकडून डाळ मिल मशीन घेतल्यानंतर तुम्हाला त्यांनी ते चालू करून परत चालू करताना काही अडचणी आल्या तर त्या पूर्ण सॉल्व्ह करून दिल्या किंवा काही अडचण आली? काही आता मी नवीन असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम यायचे, मग मी साई मशिनरीमध्ये कॉल करायचो. अच्छा. ते मला पूर्ण गायडन्स करायचे, काय प्रॉब्लेम आला, कसा सॉल्व्ह करायचा काय. अच्छा. आणि जो मला सॉल्व्ह होत नव्हता ते येऊन डायरेक्ट स्वतः सॉल्व्ह करून देतो. म्हणजे ते स्वतः त्यांच्यासाठी सर्व्हिस इंजिनियर पाठवून तुमची काही अडचण असेल तर ते सॉल्व्ह करून देतो. आणि डाळ मिल बरोबरच आपण सेलर मशीन पण घेतो. सेलर मशीन. आणि मग या डाळ मिल व्यवसायाबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं बुवा, किती वेळ चालवला पाहिजे किंवा याच्यातून उत्पन्न किती आहे काय? आता मी रेग्युलर चालवतो 8 ते 10 तास, तसं 3 ते 5 हजार या ह्याच्यामध्ये चालते. म्हणजे तुम्ही पर दिवसाला 3 ते 5 हजार रुपये डाळ मिल मधून कमवता. हो, हा तुम्हाला व्यवसाय होतो. म्हणजे डाळ मिल चालवण्यासाठी काही तांत्रिक ज्ञान किंवा काही त्याच्यासाठी खूप काही आपल्याला शिक्षणाची वगैरे तशी काहीच गरज नाही, एकदा बघितलं तरी लक्षात येऊन जातं की कशी झालं पाहिजे. आणि कंपनी तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करते? हो, कंपनी टायमाला आपल्याला मार्गदर्शन करते. आणि या व्यवसाय आपण साधारण किती दिवसापासून करताय? एक 8 ते 9 महिने झाले, नवीनच आहे. अच्छा, नवीनच. बरं, 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला मशीन मध्ये काही अडचण आली किंवा त्याच्यामध्ये तुमची मशीन बंद राहिली 4 दिवस असं काही आहे? तसं काही नाही झालेलं अजून तरी. अच्छा, म्हणजे तुम्हाला मेंटेनन्सचा काही विषय आला नाही 8-9 महिन्यामध्ये? म्हणजे मशीन व्यवस्थित परफॉर्मन्स? हो, व्यवस्थित. आणि तुम्ही समजा नवीन उद्योजक आहेत, त्यांना ह्या डाळ मिल व्यवसायात येण्यासाठी आव्हान करताना काय सांगाल की हा व्यवसाय करावा की नाही करावा? केलाच पाहिजे. म्हणजे आपल्या कसं आहे, महाराष्ट्रात सध्या बेरोजगारी भरपूर आहे. तर त्यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून हा डाळ मिल व्यवसाय कसा आहे? हा एक आपलं जास्त करून सिजनरी चालतो आणि उन्हाळ्यात तसं पण बेरोजगार काही काम नसतं. हा उन्हाळ्यात हा धंदा चांगला चालू शकतो. म्हणजे ग्रामीण भागात करण्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. हो, आणि तुम्हाला शेतीला जोडधंदा पण करतो. आणि याच्यापासून तुम्हाला समजा डाळ मिल व्यवसायामधून त्याच्यामधून जे हे निघतं वेस्टेज म्हणजे चुनी ती पण विकली जाते इथं. दुधावाले गायवाले घेऊन जातात. अच्छा. तर किरण शिंदे यांनी डाळ मिल व्यवसाय हा स्वतःच्या पूर्ण आर्थिक ह्याच्यावरती चालू केलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान किंवा काही घेतलेलं नाही आहे. पण डाळ मिलला सरकारी अनुदान मिळतं 35% ते 50%. तर या संदर्भात नवउद्योजकांना काही मार्गदर्शन किंवा काही हवं असेल तर त्यांनी साई मशिनरी D51 अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा. आपण त्यांना पूर्ण प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल आणि सबसिडी कशी मिळवता येईल या संदर्भात पण माहिती दिली जाईल. धन्यवाद.